नेते, सहकार महर्षी, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, माजी खासदार सुधाकर श्रंगारेजी, माजी आमदार त्र्यंबक भिसेजी, माजी आमदार उल्हासदादा पवारजी, माजी आमदार कपिल पाटीलजी, मोई शेख, मोहन माने, किरण जाधव, विद्या पाटील, आतिश चिट्टे, समत पटेल, लक्ष्मण कांबळे, आबासाहेब पाटील, सुनील बसपुरे, रघुनाथ सुनील बसपुरे, सुनील बसपुरे, सुनील बसपुरे, रघुनाथ मदने, श्री भोसले, भास्करराव माने, प्रवीण कांबळे, युनुस मोमीन, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, राजा माने, चांदपाशा इनामदार, अनेकांची मला नावं घेता येतील, कैलाश कांबळे, बालाजी कांबळे, तनुजा कांबळे, मकबूल वरांडेकर, सगळ्यांची, अनेकांची, रफीक सय्यद. पण वेळ खूप झालाय, त्यामुळे मी सन्माननीय व्यासपीठ असा उल्लेख करेन. मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकांचं मतदान अगदी काही तासावर आलेलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा. महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ही ऐतिहासिक सभा या ठिकाणी संपन्न होते. अनेक सभा या ठिकाणी झाल्या, पण आजची सभा ही और आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं महाविकास आघाडीच्या या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये स्वागत करतो आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मी कौतुक करतो की तुम्ही महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक केली. त्यामुळं उपस्थितांना माझी अशी विनंती आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी टाळ्याच्या गजरात तुम्ही त्यांचं कौतुक करा. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी अशी विनंती आहे की या 72 मतदार जो एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. आज आपण लातूरच्या भवितव्याची चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत.